थोरांच्या शब्दात सावित्री दर्शन. सावित्रीबाई फुले यांच्या कालकर्तृत्वाची ओळख समकालीन लहान थोरांनी उचित आणि अचूक शब्दांमध्ये करून दिली आहे. सावित्रीबाईंची थोरवी अनेकांनी गायली आहे. वसतिगृहातील काही मुलांनी लिहिलेल्या आठवणीत त्यांचे अनमोल सावित्री दर्शन घडविले आहे. त्यांच्यात वसत असलेल्या वात्सल्याचे, ममतेचे, कारुण्याचे, त्याग आदीचे वर्णन खरोखरच अविस्मरणीय आहे. महाराष्ट्राचे राजकीय ऋषी नारायण महादेव परमानंद उर्फ मामा परमानंद यांनी बडोदा राज्याचे दिवाण रामचंद्र विठोबा धामणसकर यांना लिहिलेल्या पत्रात महात्मा फुल्यांच्या जीवन कार्याच्या विविध पैलूंचा परिचय तर होतोच, परंतु सावित्रीबाईंच्या अनमोल त्यागी प्रवृत्तीचे जवळून दर्शन घडते. दुष्काळग्रस्तांना केलेल्या मदतीने आणि पक्षाघाताच्या आजारामुळे उद्योग बुडाल्याने शेवटच्या चरणात फुले दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली. महात्मा फुले निवर्तल्यावर ही आर्थिक घडी आणखीनच विस्कटली. त्यात यशवंतरावांच्या वैद्यकीय शिक्षणाचा भार सावित्रीबाईंवर येऊन पडला. 2 वेळच्या जेवणांची भ्रांत निर्माण झाली. अशा या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आर्थिक मदतीसाठी मामा परमानंदांनी 31 जुलै 1890, 19 ऑगस्ट 1890 आणि महात्मा फुले निवर्तल्यावर आणखी एक म्हणजे अशी 3 पत्रे धामणसकरांना लिहिली. या तिन्ही पत्रांमध्ये सयाजीराव महाराजांकडून फुले दाम्पत्यासाठी आर्थिक मदतीची अपेक्षा केली होती. ही विनंती करीत असताना फुले दाम्पत्याच्या कर्तृत्वाचे प्रसंगानुसार महत्वाचे दाखलेही नोंदविले आहेत. या आर्थिक मदतीची विनंती करताना हे राजकीय ऋषी सावित्रीबाईंचा महिमा पुढील शब्दात वर्णन करतात. ते म्हणतात की परंतु आपले सारे जीवन जनतेच्या निस्वार्थ सेवेसाठी वेचणाऱ्या ज्योतिबांच्या व त्यांच्या पत्नीच्या निष्काम सेवेची जाणीव ठेवून त्यांना जीवन वेतन मिळत जाईल अशी कृपा करून महाराजांनी व्यवस्था करावी. ज्योतिबांपेक्षाही त्यांच्या पत्नीचं कौतुक करावे तेवढे थोडेच असेल. तिची योग्यता काय सांगावी. आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले व त्यांच्याबरोबर राहून वाट्याला येतील त्या हाल अपेष्टा भोगल्या. उच्च वर्गातील उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांमध्येही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. त्या उभयंतांनी लोककार्यात आपले सारे जीवन खर्च केले. अशांना खरे सांगावायचे म्हणजे आपल्यावर राज्य करणाऱ्या सरकारकडून जरूर ती मदत मिळणे आवश्यक आहे, परंतु आपण ब्रिटिश सरकारच्या म्हणजे परकीयांच्या राजसत्तेखाली वावरत आहोत. अशा गोष्टीकडे त्यांचे लक्ष जावे याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. सावित्रीबाईंचे हे मोठेपण बनावट नाही, काल्पनिक नाही, अतिरंजितही नाही. एका समकालीन योगीराजाने सावित्रीबाईंच्या कार्याचा केलेला हा सन्मान आहे. चंदनासम झिजणाऱ्या सावित्रीबाईंचे हे दर्शन अनमोल आहे. सावित्रीबाईंच्या समकालीन आणि त्यांच्याकडे नोकरीस आलेले सत्यशोधक समाजाचे कारकून गोविंद गणपत काळे यांनी दांडगे वाचन करणारे तात्यासाहेब या शीर्षकाखाली महात्मा फुल्यांच्या आठवणी विस्ताराने नोंदविले आहे. आईसम वात्सल्य लाभलेल्या सावित्रीबाईंच्या ममतेचे चित्र ते पुढील प्रमाणे रेखाटतात. ते असे: आता सावित्रीबाई संबंधाने लिहावायचे म्हणजे त्या माऊलीचं एखाद्या लेखकाने स्वतंत्र चरित्र लिहिले पाहिजे. ज्योतिराव जे एवढ्या मोठ्या योग्यतेस चढले त्याचे बरेच मोठे श्रेय त्यांच्या या सुपत्नीस दिले पाहिजे. राग म्हणून काय चीज आहे ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमी हसतमुख असे. ती फार सुविचारी व दूरदृष्टीची होती. उपरोक्त आठवणीवरून सावित्रीबाईंचे मोठेपण लक्षात येते. परंतु अध्यापन कार्यात कार्यरत असताना सनातनी मंडळी सावित्रीबाईंचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत असत. अशा प्रसंगी अशा टार्गटांना त्या उत्तर देत असत की माझ्या लहान थोर बंधूंनो, मी आपल्या धाकट्या भगिनींना शिकवण्याचे पवित्र कार्य करीत आहे. मला उत्तेजन देण्यासाठी आपण माझ्यावर हे शेण अगर खडे फेकीत नसून ही फुले उधळीत आहात. तुमचे हे कृत्य मला हे शिकवते की मी नेहमीच अशीच आपल्या भगिनींची सेवा करीत राहावे. ईश्वर तुम्हाला सुखी ठेव. या विधानावरून सावित्रीबाईंची वैचारिक उंची लक्षात येते. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याचा आरंभ हा उंबरठ्यापासून होतो. त्यांच्या या सामाजिक कार्याची पावती एका अनोळखी भिक्षेकऱ्यांनी पुढील शब्दात व्यक्त केली आहे. ती अशी: एके दिवशी एक पांगळा भिक्षुक ज्योतिरावांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेला. नेहमीप्रमाणे सावित्रीबाईंनी याही भिक्षेकऱ्यास त्यांच्या कुटुंबास पुरेल इतकी कणिक, डाळ, तांदूळ व थोडा गूळ दिला. ही भिक्षा आपल्या अंगावरील लहान कपड्यात बांधली. त्याने ज्या पदरात भिक्षा बांधली होती त्या पदरास भोके असल्यामुळे भिक्षेकऱ्याची भिक्षा रस्त्यात थोडी थोडी सांडत होती. ते ज्योतिरावांनी पाहिले.
तेव्हा त्यांनी आपल्या अंगावरील उपरणे काढून त्या भिक्षेकऱ्याची भिक्षा बांधून त्या भिक्षेकऱ्यास दिले. तेव्हा भिक्षेकरी म्हणाला, ज्योतिरावांची बायको माय माऊली आहे, तिनेही मला गरीबाला भिक्षा घातली. बाबा, तू देखील त्या माऊलीसारखाच उपकारी दिसतोस. सावित्रीबाईंच्या दानी वृत्तीचे यापेक्षा आणखी वेगळे ते काय वर्णन करावे. सावित्रीबाईंनी ही दानत आयुष्यभर जोपासली. महादू, सहादू, वाघोले यांनी या व्रताची एक झलक नोंदविली आहे. त्यांचे सावित्री दर्शन असे. आता शेवटी मला सावित्रीबाई यांच्याविषयी महत्वाचे लिहावयाचे आहे. ती अति सज्जन बाई होती. तिचे अंतःकरण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी व अन्नदान पण फार करी. ती फारच उदार होती. ती कोणासही जेवू घाली व गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील आपली लुगडी देई. ती तात्यांच्या घरात एक देवीच होती. आप्तांनी घडवलेले हे सावित्री दर्शन विलोभनीय आहे. थोरांचे थोर चरित्रकार धनंजय कीर यांनीही सावित्रीबाईंच्या युग कार्य व अलौकिक कार्याचा आढावा अतिशय समर्पक शब्दात वर्णिला आहे. सावित्रीबाईंच्या युग कार्याबद्दल स्तुतीसुमने उधळताना ते म्हणतात की विनम्र, विनयशील, बुद्धिमान आणि देखणी अशी ती वनिताही आपल्या पतीच्या मागून त्याग बुद्धीने बाहेर पडली. पतीबरोबर तिनेही त्यागाचा आपला वाटा उचलला. या युग कार्याबद्दल धनंजय कीर पुढे म्हणतात की ज्योतिरावांनी काढलेल्या मुलींच्या शाळात तिने अनेक वर्ष काम केले होते. ते तिचे कार्य म्हणजे हिंदुस्थानातील स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनातील एक युगप्रवर्तक अशीच घटना होती. तिच्या कार्याची महत्ता एवढी अपूर्व होती की ती पुढील एका गोष्टीवरून प्रत्यास येईल. एका स्त्रीची 1873 साली शिक्षिका म्हणून नेमणूक झाली. ही बातमी नेटिव्ह ओपिनियन या मुंबईतील साप्ताहिकाने मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने प्रसिद्ध केली. स्त्री शिक्षणाच्या दृष्टीने आणि देशहिताच्या दृष्टीने त्या काळी अशी घटना महत्वाची मानण्यात येईल. भारतीय स्त्रियांनी या साध्वीच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे कसे उचित ठरेल ही स्पष्ट करताना कीर लिहितात की हिंदी स्त्रिया सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मृतीलाही जागत नाहीत. ज्या साध्वीने भारतातील तमोयुगात शिक्षिकेचा पेशा पत्करण्याचे अलौकिक धैर्य दाखवून हिंदी स्त्रीवर लादलेली अन्यायी बंधने झुगारून दिली आणि मुलींना शिकवून हिंदी स्त्रियांचा उद्धार साधण्यासाठी पतीबरोबर सासऱ्याचे घर सोडले, पती संगे हाल अपेष्टा भोगल्या, शिव्याशाप सहन केले, त्या स्त्री शिक्षणाच्या अग्रदूतीची हिंदी स्त्रियांनी स्मृती बाळगू नये ही कृतज्ञपणाची परमावधीची नव्हे का? 19व्या शतकात स्त्रियांच्या उद्धारासाठी व्यतीत केलेले सावित्रीबाईंसारखे अन्य आदर्श आणि उदात्त उदाहरण क्वचित आढळून येईल. पंडिता रमाबाईचे पांडित्य नि भरारी त्यांच्या ठाई नसेल, परंतु मंगल धडाडी, निर्व्याज मानवता आणि भारतीय धवलता या गुणात रमाबाई त्यांची बरोबरी करू शकल्या नाहीत. धनंजय कीरांच्या उपरोक्त अभिप्रायावरून सावित्रीबाईंच्या अलौकिक कार्याची खात्री पटते. या अलौकिक कार्याच्या संदर्भात हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनात अतिशय सरळ सोप्या भाषेत ज्योतिरावांनी सावित्रीबाईंच्या कार्याची एक टिप्पणी केली आहे. ती अशी: म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला 1854च्या सुमारास झाली व मी आणि माझी पत्नी अशा उभयंतांनी कित्येक वर्षापर्यंत त्या शाळेत काम केले. तसेच संस्थेच्या कार्यवाहांनी 17 फेब्रुवारी 1852 रोजी शिक्षण संस्थेला आर्थिक मदत मिळावी म्हणून सरकारकडे एक विनंती अर्ज केला. या अर्जातही सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्याच्या संदर्भात कार्यकारिणी म्हणते की शाळेतील मुख्याध्यापिका सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणाच्या सुधारणेसाठी उदारपणे जीवित समर्पित कार्य करण्याचे ठरवले आहे. या बाई शिक्षिकेचे काम विना वेतन करतात. सावित्रीबाईंच्या कार्याचे आणि उद्दिष्टांचे हे बोलके उदाहरण आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नामदार जॉन वॉर्डन यांनी सावित्रीबाईंच्या या शैक्षणिक कार्याबद्दल पुढील प्रमाणे आपले मत नोंदवले आहे. ते म्हणतात की त्या शाळेची शिक्षिका एका माळ्याची पत्नी असे. आपल्या देशबांधवाचे केविलवाणे अज्ञान दूर करून त्यांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच्या पत्नीने सहाय्यभूत व्हावे म्हणून त्या माळ्याने तिला शिकवली होती. या एका परदेशस्थ व्यक्तीने सावित्रीबाईंच्या या कार्यातील वर्णिलेली कळकळ खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. महात्मा फुले यांचे आद्य चरित्रकार व थोर सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील हे सावित्रीबाईंची थोरवी वर्णन करताना म्हणतात की सावित्रीबाईंच्या भारतीय स्त्रीच्या उत्थानासाठी केलेल्या सहृदयी कार्याशी तुलना करता येणारे एकही उदाहरण 19व्या शतकात सापडत नाही. तर डॉक्टर बाबा आढव म्हणतात की सावित्रीबाईंचे संपूर्ण जीवन क्रांतिकारक आहे.
हे मान्यवरांच्या शब्दातील सावित्री दर्शन आहे. लक्ष्मण कराडी जया या विद्यार्थ्याने माऊली सावित्रीबाईंचे दर्शन असेही घडवले आहे. सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंतःकरणाची म्हातारी मी अजून सुद्धा कोठे पाहिली नाहीये. मला वाटते माझ्या आईपेक्षा सुद्धा जास्त प्रेम ती माझ्यावर करीत असे. ती आपल्या आईपेक्षा जास्त आपल्यावर प्रेम करीत आहे असेच त्यावेळी सर्व मुलांना वाटत असे. उपरोक्त अंतर्मनातील या शब्दसुमनांनी सावित्रीबाईंच्या अथांग वात्सल्याची कल्पना येऊ शकते. तसेच लक्ष्मणराव देवराव ठोसर यांनी हीच भावना पुढील शब्दात व्यक्त केली आहे. ती अशी: त्यांचे कुटुंब सौ सावित्रीबाई या स्वभावाने फारच प्रेमळ व गोड होत्या. महात्मा फुले निर्मिकाचे हे भौतिक जग सोडून जाण्यापूर्वी सावरासावर करताना दत्तक पुत्र यशवंतरावांनी या माय माऊलीबद्दल प्रचंड आत्मविश्वासाने तात्यासाहेबांना शेवटी शब्द दिला होता की मी दुसरी आईच पाहिली नसल्याचे मी यांचाच आहे. या अंतर्मनातून आलेल्या शब्दांचे मोल फार मोठे आहे. लहान थोरांच्या शब्दांमध्ये व्यक्त झालेले हे सावित्री दर्शन अत्यंत विलोभनीय आहे. हे सकल दर्शन घडत असताना दुसऱ्या बाजूला सावित्रीबाईंचा परिचय खऱ्या अर्थाने त्यांच्या कक्षेतील स्त्री पुरुषांना नसल्याने खंतही वाटते. त्यामुळे सकल स्त्री पुरुषांनी भौतिकवादी चंगळवादी संस्कृतीतून थोडा वेळ काढून त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करून घेतला पाहिजे. हा परिचय न झाल्याने त्यांची उपेक्षा गेले शतकभर होतच राहिली. ही उपेक्षा थांबवायची असेल तर सकल स्त्री पुरुषांनी सतर्क राहून त्यांच्या विचारांना आत्मसात केले पाहिजे. त्यांनी घोषित केलेल्या मानवतावादी उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सावित्रीबाई दत्तक पालक योजनेच्या पुढेही अनेक पावले टाकली पाहिजेत. सावित्रीबाई फुले एक मुक्त चिंतन. सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा अभ्यास करताना त्यांचे कार्य आणि विचार काळाच्या पुढे धावत असल्याचे लक्षात येते.